15,000 आणि एक दिवस चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मॅचेस तुम्ही बघणार आहात। या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता संपर्क करा। इथे दिनेश किने उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवू शकतात। पहिलाच बॉलवर जोरदार प्रहार आणि ह्या चेंडूला उडवलंय मिड विकेट पट्ट्याबाहेर 6 धावां करता। या 6 धावा मिळत आहेत त्या खेळाडूला। 6 धावांची खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय। 6 धावांची धावसंख्या 6। पहिल्या 4 षटकांमध्ये 50च्या पलीकडे धाव फलकावर धावा जमावण्याचा हेतू असेल फलंदाजी करणाऱ्या RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा। पॉवर प्लेचं हे एक षटक असेल। 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन। दुसऱ्या बाजूला काऊ कॉर्नर। ओहो, मिडल स्टंपवरचा चेंडू पायावर आदळलाय, अपील जोरदार, विकेटचं पतन। एक तेरी तो एक मेरी, इस दरम्यान विकेटगिरी। दीपक मडवी नावाचा एक स्टार खेळाडू, हार्ट ऑफ भिवंडी हे नाव उगाचच त्या खेळाडूला दिलं नाही। प्रत्येक मैदान गाजवलेत। 40+ क्रिकेट सुद्धा तो सातत्याने खेळत असतोय। आणि मला आठवते प्रवीण तांबे जो IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला, मॅचलेस या संघाकडून ज्याने प्रतिनिधित्व केलं, त्या गोलंदाजाविरुद्ध लगातार 2 मोठे षटकार ह्या फलंदाज ह्या खेळाडू दीपक मडवी यांनी खेचलेत, जो सध्या गोलंदाजी करतोय। 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 6 धाबा। IPL मधील दिग्गज खेळाडू प्रवीण तांबे त्याच्या अगेन्स्ट चांगला हल्ला चढवला होता दीपक मडवी या खेळाडूने, आणि तो आता गोलंदाजीमध्ये बाद करतोय। फलंदाज कैवल्य पाटील याला न्यूमॅन दीपेश मागच्या मॅचचा हिरो, छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू। इनसाइड आउट करून चेंडूला फोर्स केलं लॉंग ऑफच्या दिशेने। एक धाव मिळाली वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण। बघता बघता दुसरे धाबे करता फलंदाज दीपेश पाटील धावतोय। 2 धाबांची धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जात आहेत। एक गडी बाद 8 धाबा, 3 चेंडू समाप्त झालेत। ही स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाची। ऑफ साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत, ऑन साईडला 1 क्षेत्ररक्षक। पुढचा बॉल इनफिल्ड वरून उडवला या चेंडूला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, वेगाने प्रस्थान करतोय, सीमारेषेला स्पर्श करतोय, चेंडू सीमारेषे पार, दर्जेदार चौकार, 4 धाबा। दिसून येतोय दीपेश याचं चोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे। लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता। चेंडू येते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। बघता बघता 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही। गोलंदाजाला सतावणं हे फार महत्त्वाचं काम असतं, आणि नेहमीच प्रत्येक मैदानावर गोलंदाजाला प्रश्नामध्ये पाडण्याचं काम करणारा खेळाडू म्हणजेच दीपेश पाटील। 2 धाबा, 2 धाबांची धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जात आहेत। 15 धाबा, 15, एक बाद 15 धाबा। हार्ट ऑफ भिवंडी 14 धाबा। आता मात्र चूक दुरुस्त करतात आमचे स्कोरर। ते बघत होते की पायगाव संघ मॅच मध्ये आहे की नाही आहे। पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह, ज्या क्षेत्ररक्षकाला हलकासा स्पर्श करून चेंडू पुढे निघाला। 1 धाव मिळाली, दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण केली। 2 धाव पूर्ण होत आहेत। याचबरोबर हे षटक इथे समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत। एक गडी बाद 16 आफ्टर 1 ओव्हर। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत।
उपस्थित आहेत आणि डाव्या बाजूला आपण बघणार आहोत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या संघनायकाला. ते सुद्धा टॉस करण्याकरता पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहतील. षटक संपते पहिलं यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांच्या माहितीकरता GTC लाईव्हवर आपण दाखल झाला त्याबद्दल आपलं आम्ही स्वागत करतोय. सुरू असलेला मॅच स्वयंभू पायगाव विरुद्ध RK एंटरप्राइजेस दप्ताळी जुचंद्र असा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच होतोय. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज सज्ज असताना डेड बॉलचा इशारा, कारण त्याच्या हातामधून हा चेंडू सुटलाय. बोटांची जादू दाखवत असताना बोट फिरवत असताना हे चुकी झाली. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज जय गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याला समोर जाईल टेनिस विश्वातील गुणवंत नामवंत विस्फोटक खेळाडू बंधू. ओहो, ओरपी चेंडूला उडवलं हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर बरोबर लँड होतोय. सीमारेषे पार दर्जेदार षटकार ओव्हर द कॉर्नर. बावीस धावा 22. पहिल्याच चेंडूवर हल्ला चढवला गेलाय. गोलंदाज जय याच्या त्याला गायडन्स करण्याकरता दीपक मडवी पुढे येत आहेत. स्टार खेळाडू आहेत. हार्ट ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटमधील भिवंडी तालुक्यातील हा अनमोल हिरा, ज्याला हार्ट ऑफ भिवंडी असं म्हटलं जातं. प्रवीण तांबे सारख्या एक IPL खेळाडू विरुद्ध सुद्धा त्याने चांगली खेळी साकारलंय. ऑफ स्टमर शफल झालाय. जोरकस प्रहार, चेंडू येतोय फॉरवर्ड डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषे पार, हा आलाय चौकार. 4 धावा. फलंदाज मैदानाच्या आतून 4 धावांची धावसंख्या पोहोचली 26 वर. एक गडी बाद 26 धावा. पुढचा बॉल फलंदाजाने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा पंच रुपेश मिस्त्री सरांचा. अतिरिक्त धावांची धावसंख्या 27. आता डोकेदुखी बनलेत हे 2 खेळाडू फिल्डिंग करणाऱ्या संघाकरता. धावसंख्या आहे धावफलकावर 27 धावा. पुढचा बॉल, हा चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी असेल काय बघणार आहोत. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केलाय, चेंडूला अडवलंय. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यानंतर कदाचित तिसरी धाव होऊ शकेल काय. ओव्हर थ्रो होतोय. ओव्हर थ्रोचा फायदा झालाय आणि या मिळत आहेत एकूण किती धावा आहेत सरजी? एकूण या 6 धावा. 6 धावांचा इशारा पंचाने केलाय. या 6 धाव मिळत आहेत. या 6 धावांशी धावसंख्या फुलताना, धावसंख्या वाढताना, धावसंख्या झाल्या 33. ओव्हर थ्रो. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत केली जाईल. पाणी पाठवा. थकलेत खेळाडू. या षटकानंतर दीपेश, या षटकानंतर या ओव्हरनंतर नाही, आता हवं आहे पाणी. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आपण आलेल्या या 6 धावांची करूया. कमॉन डीजे. नंतर धावफलकावर धावा लागला जात आहेत RK एंटरप्राइजेस दप्ताळी स्पोर्ट्स. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही एक बदलाव करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक प्रमोद शेडगे. पुढचा बॉल मात्र हा चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. विकेटचं झालंय पतन आणि हा
मोठा विकेट्स मिळतोय जे याला त्याच्या गोलंदाजी मार्गावर असताना चौथा चेंडू पडला गेलाय. धावफलकावर धावा 2 गडी बाद सध्याच्या स्थितीला झालेत 33 धावा 33. या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेश बंधूने मात्र या ठिकाणी 2 षटकार आणि 1 चौकारासहित सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. तदनंतर कैवल्यच्या बॅटमधून 6 धावा आपण पाहू शकला. दीपेश पाटील याला मॅचचा हिरो ठरला गेला होता. सुपर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. लेग बायचा इशारा मिस्टर रुपेश मेस्त्री पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 या धावसंख्येवर. थोडासा त्रास त्या ठिकाणी जाणवत असताना परिपूर्ण आपण पाहू शकतायत चेंडू आदळला गेला होता. सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल 8 संघांना प्राधान्य दिले गेले. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आर्थिक सहाय्य आज विशाल भोईर या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हितेश यांना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले 34 धावा. अतिशय सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळाच लुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफीचं पाहू शकाल. आणि खूप अफाट मेहनत या स्पर्धेला जी घेतलेली आहे ती आयोजक आपण पाहू शकाल. आणि आयोजकांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. दीपेश पाटील त्या ठिकाणी मात्र जर इट्स ओके असतील तर लगेच आपण मॅच स्टार्ट करायची आहे. यावेळेला दीपेश पाटील आपण पाहू शकता थोडीशी इंजुरीने त्रस्त झाले होते. पंचांशी बातचीत करत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. एकंदरीत 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना RK दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ पाहायला मिळतोय. रणजित जिकिनी साहेब यांच्या मात्र पुरस्कर्ते आहेत या संघाला. फ्लॅग लहरले जात आहेत मुंबई इंडियन्सचे आपण पाहू शकाल. आणि जाणता राजा यावेळेला निखिल पाटीलच्या बॅटमधून टक्कन आवाज आला. अर्थातच टेक्निकली साऊंड सिस्टम मोहनदादा पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. भावेश पुणेकर आणि धीरज भोईर यांच्या स्वागतासाठी 6. चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि पुलचा फटका अगदी योग्य रीतीने मात्र खेळला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 40 या धावसंख्येवर. सचिन पाटील मात्र खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. याच गावातील बिलॉंग करत असताना आपण पाहू शकाल. आणि नेहमीच एकविरा क्रिकेट क्लब नायगाव संघाला पाठीराखे म्हणून सातत्याने आपण पाहतोय कॉपरेट करत असताना. समोरच सनी आपण पाहू शकाल. तदनंतर अमर कोळी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र संतोष कोळी या ठिकाणी दुसरे गुणलेखक आपण पाहतोय. जितू असतील. तदनंतर आपण पाहू शकाल मोरेश्वर अंकल आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश टेंबीकर असतील. गणेश कोळी असतील. संचित असेल. मात्र ही सर्व विशाल कोळी आपल्याला पाहायला मिळतात. JP कोळी आपण पाहू शकतायत. ही सर्व मांदियाळी आहे. यावेळेला बॅटचं एज घेत चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एकच धाव मिळेल शॉर्ट थर्ड मॅनला. एका धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 41 या धावसंख्येवर. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 41 धावा. जितू यावेळेला पहिला चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. बॅटचं टॉप पेज लागतोय.
आणि जितू कोणतीही चुकी करणार नाही आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी, कॉट अँड बोल्ड. फलंदाज निखिल पाटील गॉन. जाऊन पोहोचते 41 रन्स. नवीन फलंदाज हितेंद्र भोईर अर्थातच पाते. पायाचं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. मॅन इन फॉर्म आहे. कालच्या दिवसात 49 मात्र मॅन ऑफ द सिरीज उचलली. अर्थातच आपण पाहू शकाल मिनी बाईक सायकल देऊन सन्मानित केलं गेलं. तोच खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावांची गती फलकावर 41 धावा, 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 रन्स 41. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये पहिला हाफ क्लिअर केला जाईल आणि तदनंतर द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आपल्याला मोहनदादा पाटील यांचा संघ 2 हात करताना पाहायला मिळेल. देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा उजव्या हाताने. जितूचा हा चेंडू मात्र थोडासा खाली राहिला होता. षडम पूल करण्याचा प्रयत्न केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करतोय. एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल. हितेंद्र भोईर पातेने मात्र अकाउंट ओपन केलं गेलंय. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. चेंडू फेकून झाले ते 3. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. एकंदरीत 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपण पाहतोय. यावेळेला पाहिलं न्यायाला हा चेंडू मात्र सोडून दिलं. मात्र रिच वाईटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतायत रुपेश कोळी त्या ठिकाणी अगोदर थोडेसे मात्र यावेळेला वळाले होते, परंतु स्वतःला त्यांनी समजवलं की मात्र हा फेअर डिलिव्हरी आहे आणि अशा वेळेला मात्र यावेळेला फेअर चेंडू आपण पाहू शकतायत. डॉट चेंडू येतोय. यावेळेला दीपेश पाटीलचा हा फटका सॉफ्ट डिसमिसल. या ठिकाणी बाद होताना दीपेश गॉन. फलंदाज बाद होताना. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 42 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. येणारी 4 दिवस अजून आपण पाहू शकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला बंटीच्या बॅटमधून आल्या आल्या खरपूस समाचार घेतला होतोय. बॅकलिपचा उपयोग केला. टेक्निकली साऊंड सिस्टम येणारा हा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा. बंटी ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या 48, 48 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 16च्या सरासरीने आतापर्यंत फलंदाजी करत असताना आर के दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ आपण पाहू शकाल. एक संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय. भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करत असताना स्वयंभू पायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एकाच साईडला पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यातून बिलॉंग करताना आर के दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र
संघ आपण पाहू शकाल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. समोरच दीपक मडवी आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारचं टेनिस क्रिकेट विश्व ज्याने गाजवलं आहे. भिवंडी तालुका मोस्ट पॉप्युलर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू शकाल तोच दीपक मडवी. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र या खेळाडूकडे आहे. एका साईडला जितू सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. ऑफ साईडला काय जबरदस्त ग्लोरियस शॉट, सौंदर्यपूर्ण फटका, क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र यावेळेला इंटू द गॅप मध्ये चौकार. होत असताना पाहायला मिळतोय आणि यायला हवा. काय सुपर कॅच यावेळेला आपण पाहू शकाल. अप्रतिम दर्जेदार झेल टिपला गेला त्या ठिकाणी. ते 52 धावा. काय जबरदस्त प्रवीणने यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंगवर्धक काय असतं हे मात्र यावेळेला दर्शवून दिलं गेलं. शेवटच्या मोमेंटला मात्र पाहिलं की माझा पार्टनर पुढे येतोय हर्षद, आणि यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने त्याच्या हातामध्ये चेंडू. यावेळेला जरूर रिले थ्रो ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ साईडला फटका चांगला आहे. एनवेला चेंडूने मात्र उसी घेतली गेले. प्रवीण मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा बंटीला मिळेल आणि बंटीच्या बॅटमधून 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या आर के दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाची 54 धावांवर जाऊन पोहोचला गेलाय. खूप सुंदर क्रिकेट दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आर के दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघ प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकतायत. यावेळेला बंटीचा फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी फेके येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. यासाठी तुमचं कॉलिंग खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. ज्यावेळेला तुम्ही सिंगलमध्ये डबल कन्वर्ट करता त्यावेळेला मात्र तुमचं कॉलिंग एस नो अँड वेट. ज्यावेळेला तुम्ही अर्ध्या खेळपट्टीवर जाता त्यावेळेला मात्र ते कॉलिंग महत्त्वपूर्ण असते की यस 2 रन्स. आणि अशा वेळेला जेव्हा कॉल केला जातो तेव्हा मात्र सक्षम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 56 रन 56 धावा. यावेळेला मात्र डेड बॉल जरूर पाहायला मिळेल. मात्र कल्पेश मात्रे त्या ठिकाणी आपण पाहतोय. हरभजन सिंग आणि अँड्रू सायमंड यांच्यामधला हा प्रसंग लगेच लक्षात येईल प्रत्येक प्रेक्षकाला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 56 रन 56 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. जबरदस्त अप्रतिम मनगडामध्ये जान आहे बंटीच्या. यावेळेला चेंडूला फेकून दिले. 1 बाउन्सने चौकार. त्या ठिकाणी मिळतील 4 धावा. दीपेश टिंबेकरच्या स्वागतासाठी चौकार. अप्रतिम फटका डीप मिड विकेटला. चेंडू मात्र भेदून निघून गेला. दीपेश दिंडेकरच्या स्वागतासाठी पुनश्च एकदा गोलंदाज
यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही आहे. तत्पूर्वी दीपक पुढे सरसावत आहेत. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 62 धावा, 62 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 63 धावांचं लक्ष हे समोर असेल. मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. द ग्रेट मराठा, जुचंद्र आणि देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा. एका साईडला द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचे आपण पाहू शकतात करते धरते संस्थापक श्री वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष. ड्रेस कोटिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा रूल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला ब्लॅक अँड ब्लॅकमध्ये आपण पाहू शकतात आणि ब्ल्यू अँड ब्ल्यूमध्ये आपण पाहू शकतात भिवंडी तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा संघ स्वयंभू पायगाव. 2 आमचे पंच रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये एकाच राशीचे मात्र आपण पाहू शकतायत रुपेश कोळी अँड रुपेश मेस्त्री. 62 धावा, 63 धावांचं लक्ष असेल तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मैदान मध्यंतर बंद असल्याकारणानं मात्र आता लांबणीवर क्रिकेट भरपूर गेलं आहे आणि आज विकास मुकादम आज प्रत्यक्षात मात्र भेट होते त्यांची. खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप सुंदर आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा. तेजस उंद्रे या ठिकाणी उपस्थित झालेत ॲज अ कॅप्टन. टॉससाठी 2 संगणक या ठिकाणी सज्ज आहेत आणि मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरून आदरणीय सन्माननीय शशिकांत बोकाळे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. मॅच किती षटकांचा असेल? 5 षटकांचा हा मॅच असेल. वेळेअभावी सध्या आता षटकांची कपात केली आहे आयोजकांनी. शशिकांत बोकाळे सरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या संघनायक तेजस आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत समीर पाटील सनी या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू जो टॉससाठी आलाय. टायमाच्या नुसार ठेवा तुम्ही. मिळेल. नक्कीच. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. किती धावा बनवणार 6 षटकात? 70 ते 80. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. कारण मैदानाच्या आज सुद्धा मॅच सुरू आहे. थेट तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोद शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा या दुसऱ्या इनिंगमध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सर. धर्मेश आपण यायचं आहे. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला गेला होता जितूच्या बॅटमधून. गेल्या मॅचमध्ये आक्रमकता काय दाखवली होती जितूने, तोच सातत्य आणि तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते कन्सिस्टन्सी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते.
धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद एक अशी स्थिती आपण पाहू शकाल. दीपक मडवी गाठ घेत असताना एक चांगल्या फलंदाजाची निशाणी दर्शवत असताना आपण पाहू शकताय. 63 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. मात्र क्रिकेट आहे, 4 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत हे डोळ्यासमोर पाहिलंय. परंतु हे क्रिकेट आता मात्र यावेळेला कशा पद्धतीने हाताळतील, कारण दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. जितूच्या बॅटमधून एक धाव येते. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. हितेंद्र भोईर पाती कोणतीही चुकी करणार नाही आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला दाखवावी लागते. पुष्ककाल कैवल्य पाटील बंधू विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. हितेंद्र भोईर पाती मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सचिन पाटील आम्हाला दर्शवत आहेत की दोन धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर 1 धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवर दीपक मडवीचा झेल मात्र विसावला हितेंद्र भोईर पातीच्या हातामध्ये. धावांची गती फलकावर 2. आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला फलंदाजी करताना 62 धावा फलकावर लगावल्या. जे पॅकर्स आहेत रणजितजी किनी साहेब मॅचचा आनंद घेत असताना अमितदादा पाटील आपण पाहू शकाल. तर नेक्स्ट मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व मोहनदादा पाटील हे सुद्धा मात्र इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्यांची स्पर्धा 28 ते 3 एक वेगळीच संकल्पना घेऊन ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल 7 दिवसांचा. धावांची गती फलकावर 2 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. कैवल्य पाटील बंधू पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर मुख्य मंच एंडकडून. त्यावेळेला पाहिलं सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली का तर नाही. यावेळेला चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय खणखणीत सनसणीत चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फ्लिकचा फटका मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. अप्रतिम मॅग्निफिसंट कॅच. मात्र फलंदाज आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा
फलकावर पाहायला मिळत आहेत. कैवल्य पाटील बंधू मात्र विकेट टेकर गोलंदाज कसा असावा, आपल्या बोटांतील जादू कशी दाखवावी याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना 2 सफलता आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये प्राप्त करतोय. गुड बॉलिंग. ऑन साईडला सिंगलच्या साहाय्याने मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. निखिल पाटील पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला एकच धाव मिळेल आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 7 या धावसंख्येवर. सुंदर लेन त्या लाईन सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज कैवल्य पाटील बंधूने मात्र पहिल्या पॉवर प्लेमध्ये अधिराज्य गाजवलं, प्रतिबिंब उमटवलं आणि पहिल्या षटकामध्ये आपली दहशत मात्र फलंदाजांवर ठेवली गेली. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाईम. फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. विजयासाठी 63 धावांचा पाठलाग करताना जितूसारखा कणखर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप आशा पल्लवीत असतील डगआउटमधून की जितूची बॅट तळपायला हवी. 18 चेंडूमध्ये आता मात्र यावेळेला जर विचार केला तर 56 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम प्रणय, आपलं हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल निखिल पाटील. यावेळेला हितेंद्र भोईर पाती मात्र यावेळेला आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि रुपेश मेस्त्री यावेळेला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर यस इट इज वाईड आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. हितेंद्र भोईर पातीचा हा चेंडू मात्र उर्पीच थोडासा चेंडू पाहायला मिळाला. निखिल पाटीलचं मात्र फंबलिंग आणि बॅकअप चांगलं मिळालंय ते कैवल्य पाटील बंधूच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 2च्या मदतीने 10 धावा या फलकावर. स्वयंभू पायगाव या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ तर वसई तालुक्यातील एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण एकच टायटल पाहतो की जो जीता वही सिकंदर. हे क्रिकेटच्या मैदानात सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची मेहनत खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि जगातील अनमोल रत्न कोणतं आहे तर मेहनत तुम्हाला मात्र करावीच लागेल. गुड डिलेव्हरी जितेश पाटील बंधूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे, ज्याच्या नावावर 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया आहे. त्याच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र दिसत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 धावा 10 रन. यावेळेला पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. पंच काय दर्शवतायत, माफी मागतायत की बॅटची एज होती आणि त्या कारणास्तव लगेच मात्र अपील यावेळेला मागे घेतली गेली. रुपेश कोळीने त्या ठिकाणी दर्शवलं की बॅटने एज घेतली गेली होती आणि त्याकरता मात्र यावेळेला लगेच अपील मात्र उचलली होती, परंतु तदनंतर क्षमस्व माफी मागितली आणि यावेळेला मात्र ती अपील यावेळेला फेटाळून लावली गेली. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 10 धावा. चेंडू फेकून झाले. सचिन आम्हाला दर्शवतात की 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. सुंदर फोटोग्राफर म्हणून प्रेम यांच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. लॉंगेस्ट बिग ब्लास्ट 6 धावा. सिक्स्टीन रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. जितूची बॅट तळपताना आता मात्र पाहायला मिळते. हितेंद्र भोईर पातीवर या वेळेला या चेंडूवर चढवलेला हल्ला आणि धावांची गती फलकावर तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला बॅक टू बॅक
2 षटकार यावेळेला येत असताना धावांची गती फलकावर. होता मात्र पंकज या ठिकाणी चुकी करतायत, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय, डबल माइंड मध्ये गेले होते आणि या वेळेला आपण पाहू शकतात पंकजला बीट करून चेंडू निघून जातोय. 4 धावन करता या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य स्वयंभू पायगाव संघाला विजयासाठी आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 37 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जितूची बॅट तळपली गेले, सुपर बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला वेगाने निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हा येतोय सुंदर खणखणीत चौकार. नाहीये आमचं नॅचरल खेळ दाखवू. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस चेंडू होता, परंतु व्यवस्थित मात्र यावेळेला चेंडू खेळता आला नाही. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत 31 धावा. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये 32 धावा. हे सामन्याचं समीकरण, प्रत्येक चेंडू मागे मात्र समीकरण बदलत राहील, कारण ही मॅच एक रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर आपण पाहू शकता दोन संघांमध्ये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो, तर फाईट करा. टीट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता असायला हवी प्रत्येक खेळाडूंच्या अंगी. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त पॉवरफुल फटका, बिगेस्ट. खूप यावेळेला मात्र लांब षटकार येत असताना पाहायला मिळतोय. एक लॉंगेस्ट सिक्सर जितू गवळीच्या बॅटमधून खणखणीत दमदार ब्रँडेड षटकार. गवळी वन मॅन आर्मी. सुपर बॅटिंग यावेळेला आपण पाहतोय. सुपर बॅडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 37. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. डू अँड डाय, करो या मरो अशी स्थिती पाहायला मिळते.
अप्रतिम गुड डिलिव्हरी. या वेळेला मात्र एक्सलंट. बऱ्याच वेळेनंतर चेंडू मात्र डॉट जात असताना जितेश पाटील बंधूच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37 धावा. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि एकंदरीत जर 8 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 26 धावा. यावेळेला बॅटवर चेंडू होता. बॅटचा टो लागतोय. कल्पेश मात्रे फार वेगाने येतोय पुढे. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. जितेश पाटील बंधूच्या हातामध्ये. सुपर वॉट अ थ्रो. मॅग्निफिसंट फिल्डिंग. एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 38 धावा. पंकजचं मी कौतुक करेन. तिसऱ्या चेंडूच्या नंतर चौथा चेंडू डॉट आला आणि तदनंतर 5व्या चेंडूवर एक धाव रिलॅक्स मिळाला असेल आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. प्रयत्न करत राहावे. ऑटोमॅटिकली यश तुम्हाला मात्र प्राप्त होईल. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू. नोचा इशारा. सोने पे सुहागा. कलाटणी मिळते या सामन्याला. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 7 धावा आणि फ्री हिटचा सिग्नल. सात चेंडू आणि 18 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी असेल. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नितीन मुकादम. छोटा पॅक बडा धमाका. मॅग्निफिसंट बॅटिंग. या वेळेला मात्र आपण पाहू शकता डिरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात जरूर होते. जितेश पाटील बंधूने रिस्क घेतली गेली होती परंतु जोखीम मात्र यावेळेला आपण पाहू शकतात कितपर्यंत योग्य ठरेल. डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. तर 6 चेंडू आणि 18 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये स्वयंसेवक करतील. जितू मात्र स्वतः त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 18 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया आपण सुद्धा एक छोटीशी विश्रांती आणि देऊया आपण डीजेला संधी. घड्याळात आणि आपल्याला अजून सेकंड हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. तो क्लिअर करायचा आहे. निखिल पाटीलकडे चेंडू मात्र सुपूर्त केला गेला आहे. चला, नो मीटिंग नो टाईम. 6 चेंडू 18 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते कारण रन तर रखरखतं ऊन आपण पाहू शकता आणि जास्तीत जास्त पाणी प्राशन केलं जातं. यानंतर बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या दोन संघांमध्ये बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 18 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पूर्णपणे पंकजच्या गोलंदाजीवर कलाटणी मिळाली त्या सामन्याला आणि खास करून स्पेशल जर आपण पाहिलं तर नो चेंडू आला आणि तिथे षटकार आला. परंतु जितू गवळीच्या माइंडमध्ये काय चाललं असेल, निखिल पाटीलच्या माइंडमध्ये काय चाललं असेल, काय काहूर चाललं असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. हे समीकरण आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निखिल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना. फुलटॉस चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमकता या वेळेला पाहायला मिळते. 6 धावा येत असताना गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. आता 5 चेंडू आणि 12 धावा. जितू गवळीची बॅट या वेळेला तळपली गेल्या. अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले आणि नितीन मुकादमच्या
आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सुपर मॅच जितूनही मात्र यावेळेला हल्लेबोल केले गेलेत. एक चिकाटी प्लेअर आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघाचा द वॉल म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे भिंत उभी राहिले. यावेळेला मात्र सरळ बॅटने पुन्हा एकदा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे. आता चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 धावांचं लक्ष्य असेल. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काय अप्रतिम दर्जेदार खेळ. ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र यावेळेला पिक केलं आणि ते सुद्धा खडे स्ट्रोक खेळला गेला. काय पॉवर जनरेट केले गेले होते. 4 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 18 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 षटकार यावेळेला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. जितू गवळीवर पूर्णपणे मात्र यावेळेला निशाणा साधला गेलाय. या खेळाडूला डगआउटमध्ये कधी पाठवणार हे मात्र यावेळेला पाठीराख्यांचं प्रश्नचिन्ह असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत यावेळेला आपण पाहू शकता त्याचं रॉकेटप्रमाणे फेकी येते. पाहता मात्र यावेळेला दीपेश पाटीलच्या हातून चेंडू सुटला आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 4 धावांचं लक्ष असेल. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. म्हणतात ना आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. तो बेस्ट ॲक्टर कोण ठरला गेलाय आतापर्यंत जितू गवळी पाहायला मिळतोय. परंतु अजून बेस्ट ॲक्टर कोण ठरेल, निखिल पाटील ठरेल का याकडे लक्ष असेल. 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. वॉट अ मॅच. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला खेळ खल्लास. जबरदस्त जितू गवळी 1 मॅन शो. सुपर बॅटिंग आणि त्याला सुरेख साथ दिली ती नितीन मुकादमने. 41 धावांची घणाघाती फलंदाजी. सुपर. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो जुचंद्र संघ यावेळेला आपण पाहू शकतायत या स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय. रणजित जिकनी साहेब यांचा संघ अमितदादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. केतन भोईर, जनक भोईर, विलास पाटील